नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका पोलीस ठाणे हद्दीत विंचूर दळवी येथे भावदेवाडी रोडवर भैरवनाथ मंदिराजवळ खळवाडी रोडच्या कडेला सांडपाण्यात पुरुष जातीचे प्रेत पडले असल्याची खबर सिन्नर पोलिसांना मिळताच लगेचच वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे हे आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले। सदर मृत व्यक्ती हा विंचूर दळवी येथील व्यापारी विलास उर्फ बजरंग दळवी वय 50 असल्याचे समजले। सिन्नर पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेत सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहितीवरून किरकोळ कारणावरून भांडण होऊन डोक्यात, चेहऱ्यावर, जबड्यावर, नाकावर बांधकामाच्या विटाने गंभीर स्वरूपाची मारहाण करत जीवे ठार मारले असल्याची माहिती वावी सोनांबे येथून ताब्यात घेतलेले अजय सोमनाथ पवार, आकाश भाऊसाहेब मोरे राहणार विंचूर दळवी तसेच एक विधी संघर्षित बालकाकडून तपासा अंतर्गत ही बाब समजून आली। हत्या करण्यात आलेले विलास उर्फ बजरंग दळवी यांनी फक्त एवढ्या रात्री येथे काय करता ह्या विचारल्याचा राग शाब्दिक चकमकीतून ही हत्या करण्यात आली। यातील प्रेम शंकर पवार हा फरार असून त्याचा शोध पोलीस करत आहे। सदरची कामगिरी सिन्नर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार समाधान बोराडे, नितीन डावकर, अमोल शिंदे, हेमंत तांबडे, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड, प्रशांत सहाने, साईनाथ नागरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे विनोद टळे, तांत्रिक विश्लेषण विभाग नाशिककडील पोलीस हवालदार हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांच्या पथकाने अवघ्या 2 तासात आरोपितांना जेरबंद करून उत्कृष्ट कामगिरी केली। हत्येच्या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे करीत आहेत। AKP न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।